मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा काळकोळा या परिसरात 1 लाखाचे 10 लाख देण्याचे आमिष दाखवून लुटण्यात आले। यात काही पोलीस आणि नेत्यांचा हात असल्याचं उघडकीस आलंय। दरम्यान बळी पडलेल्या व्यक्तींना बोलावून त्यांची मारहाण करून खोटा शिकारीचा गुन्हा नोंदवला जातोय आणि या प्रकरणी तपास करण्याची विशेष पथक नेमलं गेलंय। कोल्हापूरच्या इचलकरंजीत 6.5 लाखांचा एमजी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 3 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानं सर्वच भागात भात लावणीच्या कामांना वेग आलाय। यावर्षी 22,869 हेक्टरवरती भाताची लागवड अपेक्षित आहे आणि यापैकी 3,041 हेक्टर अर्थात 12% क्षेत्रात भात लागवड पूर्ण झाली आहे, तर नागली वरई पिकाची 5% लागवड झाली आहे। कांदा खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी 13 केंद्रांवरती दक्षता समितीची स्थापना होणार आहे आणि या समितीमध्ये शासनाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे। कांदा खरेदीत गैरव्यवहाराच्या तक्रारी आल्या होत्या आणि याच तक्रारींची दखल घेत राज्य सरकारकडून नाफेड आणि एनसीसीएफच्या खरेदी केंद्रांवरती नजर ठेवली जाणार आहे।